नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज तारीख आहे 12 डिसेंबर 2025. आपण आत्ता ज्या याच्यावरून चालतो आहे ते ड्रेनेजची लाईन केलेलं आहे नॅशनल हायवेच्या सर्व्हिस रोडला. आपण पाहू शकता इथं कावरे आईस्क्रीम समोर असा खड्डा पडला आहे. आत्ता नुकतं यांनी 15 दिवसापूर्वी हे काम केलेलं आहे आणि याच्यामध्ये प्लास्टिकच्या सहाय्या वापरल्यात. त्यामुळे एक साधा हलका फुलका 1 ते 1 टनापर्यंतची गाडी फक्त आईस्क्रीम तिथून पास झाली आणि त्याला एवढा मोठा बगदाड पडलेला आहे. आता आपण चालत पुढे चाललो. आपण पाहू शकता बऱ्याच ठिकाणी सगळ्या प्लास्टिकच्या सहाय्या वापरल्यात यांनी, फक्त झोपल्यात खाली आणि हाईटला फक्त एक लोखंडी बार लावले फक्त नावापुरतं. आणि इथं बाजूला एक पंप आहे, पेट्रोल पंप नवीन चालू होतो, धारेश्वर पेट्रोल पंप. शेवटी अक्षरशः त्या मालकांनी पदरचे पैसे घालून इथं वरच्या बाजूला सगळ्या लोखंडी सहाय्या टाकून घेतल्या की जेणेकरून हेवी गाडी येणार पेट्रोल वगैरे भरायला, तर त्यावेळेला हा असा अपघात होऊ नये म्हणून. म्हणजे हे नॅशनल हायवेचं काम होतं की इथं लोखंडी सहाय्या बार चांगलं टाकावी जेणेकरून वाहतुकीस अडचण होणार नाही, लोकांच्या गाड्या अडकणार नाही, फसणार नाही त्याच्यामध्ये. म्हणजे हा शुद्ध हलकटपणा केलेला आहे यांनी. म्हणजे किती पैसे नागरिकांचे मारावे याला पण काहीतरी मर्यादा असतात. आणि प्लॅस्टिकची बार लावणे कुठलं काय साध्य करणार आहे. त्यांनी साधारणपणे 4 फूट रुंदी आणि 3 फूट उंचीचा हा ड्रेनेज लाईन यांनी टाकलेली आहे. आणि यांनी काय केले, मधूनच काम चालू केलं. तर इथून काम चालू केलं आहे. म्हणजे कुठून ते धारेश्वर पंपापासून ते यांनी याच्यापर्यंत नैवेद्य हॉटेलपर्यंत काम केलं, कारण त्यावेळेला अपूर्ण काम होतं. आणि हे काय होतं, दरवेळी काय होतं, वरून पावसात सगळा पाण्याचा प्रवाह येतो सर्व्हिस रोडला आणि सगळं याच्यामध्ये तुंबतं, माती जाती, वाळू जाती. आणि चॉकअप काढायला यांनी वरून काय केलं, पूर्ण पॅक केलं. मग ते तुम्ही काढणार कसं, चॉकअप काढायला पर्यायच नाही. आता यांनी ठिकठिकाणी हे पाहू शकता, हे अगोदर केलेलं आहे यांनी. या ठिकाणी यांनी सहाय्या वगैरे चांगल्या वापरल्यात, चेंबर पण केले ठिकठिकाणी. आता हे खाली आहे त्याच्यामध्ये दिसत ना आपल्याला. इथं ड्रेनेजला अगोदर त्यांनी केलेलं आहे, याला 4-5 वर्ष झाले करून. आणि आत्ता जे आपण मगाशी पाहिलं ते आत्ताच नुकतं यांनी 15-20 दिवस झाले केलं, म्हणजे महिना होत आला. आता यांनी ठिकठिकाणी जुन्या जे ड्रेनेजचे लाईन चेंबर केले ते पण काय ठिकाणी तुटले आहेत, त्याच्यामध्ये चोकअप झाले आणि त्याचा मेंटेनन्स करता येत नाही. मग काय होलं, आता बराच वेळ फोडून काढावं लागतं. हे असा यांचा सगळा सावळा गोंधळ आहे. ही कशी काय कामं करतात मला काही कळत नाही बरं. आता आपण पाहू शकता हे जय मल्ला स्नॅक सेंटर जवळ हे चेंबर फुटलेलं आहे. गाड्या वरती एखादी गाडी फसली अडकली तर केवढलं पडणार, ते झाकणं तुटलेले आहेत. आता हे आमच्या याच्या कदम ऑटोक्लासच्या बोर्ड खाली आपण पाहू शकतो तो चेंबर चांगला आहे. त्याच्या खाली तो चेंबर चांगला आहे का, ते जुनं बांधकाम आहे. याच्यामध्ये सहाय्या वगैरे टाकलं, प्लॅस्टिकच्या सहाय्यानं लोखंडी सहाय्या आहेत, त्यामुळे मजबूत आहे आणि इथं मेंटेनन्स करता येतं. पण वरून जो पाण्याचा प्रवाह वगैरे येते, माती येते, वाळू येते, सगळं याच्यामध्ये चोकअप होतं. हे जुनं बांधकाम असल्यामुळे इथं दिसून येत नाही. आणि जे आपण मगाशी दाखवलं सगळं जुनं आहे, नवीन आहे. आणि सगळं घोडा लावायची कामं केली आहेत, बाकी काय नाही. सगळ्या म्हणजे जर प्लॅस्टिकची सहाय्या घातल्या की त्याच्यावर हलकी फुलकी वाहनं जर गेली, म्हणजे 2 व्हीलर जाण्यासारखं त्यांनी केल्यासारखं काम केलं, असलं घालणं काम.